जय शिवराय मित्रांनो. तर मित्रांनो, ही जबरदस्त कन्सेप्ट जी तुम्ही डेमोमध्ये बघितली ती मागच्या काही दिवसापासून इंस्टाग्रामवरती खूप जास्त ट्रेंड करत होती. म्हणून मित्रांनो, या टॉपिकवरती आपण व्हिडिओ बनवला आणि मित्रांनो, व्हिडिओ बनवणं एकदम इझी आहे. मी तुम्हाला सगळं रेडीमेड दिले, फक्त तुम्हाला तुमचे फोटो या ठिकाणी प्लेस करायचे आहेत. आणि मित्रांनो, जो काही व्हिडिओ मी तुम्हाला म्हणजे आता डेमोमध्ये तुम्ही बघितला तो फक्त मुली मुली बनवू शकत नाही, तर तुम्ही गणपती बाप्पांचे किंवा प्रभू श्रीराम ज्यांचं तुम्हाला पाहिजे त्यांचं तुम्ही बनवू शकताय. तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला जरा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, हा व्हिडिओ बनवणे एकदम सोपं आहे. तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या म्हणजे मटेरियलमध्ये मी एक प्रोजेक्ट तुम्हाला प्रोव्हाइड केला आहे. सिंपलरित्या तो जो काही प्रोजेक्ट असणार आहे त्याला तुम्हाला ओपन करून घ्यायचा आहे. प्रोजेक्टला ओपन केल्यानंतर मित्रांनो बघू शकता सगळे मी रेडीमेड दिले. फक्त तुम्हाला प्रोजेक्ट ओपन केल्यानंतर एक प्रॉब्लेम होणार आहे की जे काही टेक्स्ट तुमचं मराठीमधलं आहे, हिंदीमधलं जे काही लिरिक्स आहे ते मित्रांनो तुमचं सगळं इंग्लिशमध्ये होणार आहे, कारण फॉन्ट मिसिंगचा या ठिकाणी तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर सगळ्यात अगोदर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, जो काही ग्रुपचा तुम्हाला ऑप्शन दिसतोय सिंपली या ग्रुपला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही लेअर बघायला भेटणार आहेत. तर सिंपलरित्या मित्रांनो जे काही तुम्हाला खालची लेअर दिसते सिंपली याला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. एडिट टेक्स्टवरती क्लिक करून वरती फॉन्टवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. फॉन्टवरती क्लिक केल्यानंतर व्ह्यू ऑल फॉन्टवरती क्लिक करून 3 लाईनवरती क्लिक करायचं आहे आणि इम्पोर्ट फॉन्टवरती क्लिक करून जो काही मटेरियलमध्ये मी तुम्हाला फॉन्ट प्रोव्हाइड केला आहे सिंपलरित्या तो फॉन्ट तुम्हाला इथं ॲड करायचा आहे. आणि मित्रांनो जे काही इंग्लिश टेक्स्ट आहे त्या टेक्स्टचा देखील तुम्हाला मी फॉन्ट दिला. हे दोन्ही फॉन्ट तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचे. ज्या प्रकारे तुम्हाला मी आता सांगितलं त्या प्रकारे फॉन्टला ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो जे काही फोटो आहेत ते फोटो चेंज करण्यासाठी इथं तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर इथे ग्रुप अँड मास्कचा एक तुम्हाला इथे म्हणजे जो काही ग्रुप आहे तो बघायला भेटणार आहे. सिंपलरित्या ह्या देखील ग्रुपला तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करून एकदम सुरुवातीला यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. मीडियावरती क्लिक केल्यानंतर आता मित्रांनो जो काही फोटो तुम्ही इथे ॲड करणार आहे सिंपलरित्या हा फोटो तुम्हाला ॲड करायचा आहे. जो काही रेक्टँगल आपला शेप आहे याच्या खाली तुम्हाला इथं ॲड करून घ्यायचा आहे. आणि जो काही तुम्ही फोटो ॲड केला आहे त्या फोटोला सिलेक्ट करून मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करायचं आहे आणि प्रॉपर आपले जे काही शेप आहे त्या शेपमध्ये आपल्या फोटोला सेट करायचं आहे. ओके, तर बघू शकता प्रॉपर मी आपला जो काही फोटो आहे तो फोटो सेट करून घेतला आहे. आता ह्या फोटोची जे काही ड्युरेशन आहे ते ड्युरेशन एकदम लास्ट पण वाढवायचे आहे आणि जो काही पहिला फोटो असणार आहे त्याला तुम्हाला डिलीट करून टाकायचा आहे. या प्रकारे फोटोला ॲड करून घेतल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर बघू शकता आपला जो काही पहिला फोटो होता तो फोटो चेंज झाला आहे. तर सिंपलरित्या मित्रांनो ज्या प्रकारे इथे जेवढे पण फोटो आहेत ते सगळे फोटो तुम्हाला चेंज करून घ्यायचे आहेत. आता मित्रांनो बघू शकता वरती म्हणजे वरचा जो काही फोटो आपण ॲड केला तो आता दिसत नाही, तर तिथे थोडा प्रॉब्लेम झाला असणार आहे. आता काय करायचं, तुम्हाला एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. एडिट ग्रुपवरती क्लिक केल्यानंतर हे बघू शकता ज्या फोटो म्हणजे ज्या ग्रुपमध्ये आपण फोटो ॲड केला आहे त्याची ड्युरेशन थोडी कमी झाली. तर तुम्हाला लास्टपर्यंत ह्याची ड्युरेशन वाढवायची आहे आणि मित्रांनो इथून तुम्हाला बॅक यायचं आहे. आता बघू शकता जो काही प्रॉब्लेम होता तो प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह झाला आहे. आता मित्रांनो ह्या ग्रुपमध्ये फक्त फोटो चेंज करताना तुम्हाला काय करायचं आहे, कसल्याही प्रकारे हालचाल करायची नाही. सिंपली ग्रुप 2ची जी काही लेअर आहे याला तुम्हाला सिलेक्ट करून एडिट ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो आता इथे खाली ज्या काही तुम्हाला ग्रुप दिसत आहेत सिंपली एक ग्रुप सिलेक्ट करून सेम मी तुम्हाला ज्या प्रकारे सांगितलं होतं त्या प्रकारे इथे देखील फोटो ॲड तुम्हाला करून घ्यायचे. ओके, पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा की जिथे तुम्ही सुरुवातीला आता एक मिनिट तुम्हाला मी सगळं व्यवस्थित सांगतो. आता सुरुवातीला तुम्ही जे फोटो जशा प्रकारे ॲड केले सिक्वेन्स तसा सेम सिक्वेन्स तुम्ही जर फोटो ठेवला तर तुमचा म्हणजे व्हिडिओ जो काय आहे तो प्रोफेशनल एकदम दिसणार आहे. ओके, त्यामुळे सेम सिक्वेन्स तुम्ही ठेवा आणि ज्या प्रकारे मी सांगितले त्या प्रकारे सगळे फोटो तुम्हाला या ठिकाणी चेंज करून घ्यायचे आहेत. फोटो चेंज केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला 13.9च्या बीटवरती यायचं आहे. प्लसवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करायचं आहे. आणि मित्रांनो मीडियावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे एक फोटो असा सेट म्हणजे ॲड करून घ्यायचा आहे. मूव्ह अँड ट्रान्सफरवरती क्लिक करून साईज याची तुम्ही केवढी पण ठेवा आणि प्रॉपर कुठं पण आपलं जिथे पण तुम्हाला आवडेल त्या ठिकाणी तुम्हाला फोटो असं सेट करायचं. ओके, तर आता दुसरा फोटो मी घेतो. दुसरा फोटो इथे ॲड करून हा जो काही फोटो आहे तो इथे ॲड करतो. तर मित्रांनो प्रॉपर असं एकमेकावर तुम्हाला जेवढे पण मी बीट दिलेत त्या सगळ्या बीटमध्ये तुम्हाला फोटो या ठिकाणी ॲड करून घ्यायचे आहेत. आता जेवढे पण फोटो आहेत या ठिकाणी मी ॲड करून घेतो. तर मित्रांनो जेवढे पण फोटो इथे ॲड करायचे होते ते सगळे फोटो मी ते ॲड करून घेतले. तुम्हाला देखील ॲड करून घ्यायचे. फोटोला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुमचं काय होणार आहे, तर काही फोटो म्हणजे ड्युरेशन आहे ती कमी होणार आहे आणि काहींची ड्युरेशन तुम्हाला जादा होणार आहे. तर मित्रांनो प्रॉपर तुम्हाला काय करायचं आहे, आपली जी काही 15.26ची बीट आहे इथेपर्यंत तुम्हाला सगळ्यांची ड्युरेशन ठेवायची. त्यासाठी सगळे जे काही फोटो आहेत यांना तुम्हाला या ठिकाणी आधी सिलेक्ट करायचं, म्हणजे ज्यांचा एक्स्ट्रा पार्ट बाहेर गेला आहे बीटच्या बाहेर गेला आहे त्या सगळ्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे. नंतर सिलेक्ट केल्यानंतर ह्या ऑप्शनवरती क्लिक करून प्रॉपर असं कट करून घ्यायचं आहे. नंतर मित्रांनो जे काही ड्युरेशन ज्यांची कमी आहे त्या सगळ्या फोटोला तुम्हाला सिलेक्ट करायचं आणि ऑप्शनवरती क्लिक करून प्रॉपर तुम्हाला ड्युरेशन अशी सेट करायची आहे. तर मित्रांनो या प्रकारे जे काही सगळे फोटो आहेत ते सगळे फोटो ॲड करून घेतल्यानंतर तुम्हाला आता काय करायचं आहे, बघू शकता इथे एक ब्लँक इमेज म्हणजे तुम्हाला काळी ब्लँक इमेज दिल्या. सिंपली या ब्लँक इमेजला सिलेक्ट करून कलर अँड फिलवरती क्लिक करायचं. इथे जे काही गॅलरीचा ऑप्शन दिसतोय यावरती म्हणजे नंबर दिसतोय या नंबरला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. नंबरला सिलेक्ट केल्यानंतर आता मित्रांनो गॅलरीमध्ये तुम्ही जो फोटो ॲड करणार आहे सिंपलीरित्या तो फोटो तुम्हाला इथं सिलेक्ट करायचा आणि वरची प्लसवरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. तर मित्रांनो प्लसवरती क्लिक केल्यानंतर बघू शकता सगळं आपले जे काही फोटो वगैरे आहे ते व्यवस्थितरित्या आलेत. आता मित्रांनो तुम्हाला एक गोष्ट करायची आहे ती म्हणजे आता जे काही हे आपले म्हणजे छोट्या छोट्या बीटमध्ये आपण इमेज ॲड केलेत ते इमेजांच्या वर आपल्याला सगळ्या ज्या काही लेअर आहेत म्हणजे पुढच्या ज्या काही लेअर आहेत इथं त्या सगळ्या लेअर ह्या सगळ्यांच्या वरच्या बाजूला तुम्ही सेट करा. ओके, तर जेवढ्या पण लेअर आहेत ते सेट करतो मी.
या प्रकारे सगळ्या लेअर सेट केल्यानंतर आता तुम्हाला 15.26 बीटवरती येऊन प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती क्लिक करून आता मित्रांनो जो काही इंक इफेक्टचा व्हिडिओ आहे सिंपलरित्या तो इंक इफेक्टचा व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी ॲड करून घ्यायचा आहे. तर जो काही व्हिडिओ आहे तो व्हिडिओ मी ते ॲड करून घेतला आहे. व्हिडिओला ॲड केल्यानंतर आता मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे, ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती क्लिक करून लाईटनवरती क्लिक करून त्याला स्क्रीनवरती सेट करायचा आहे. तर मित्रांनो बघू शकता ज्या प्रकारे तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला होता त्या प्रकारचा व्हिडिओ आपला तयार झाला आहे. आता सिंपलरित्यावरती तुम्हाला शेअरच्या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओला गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे.